नमस्कार मंडळी. SMK क्राईम स्टोरी ट्रेलर यूट्यूब चॅनलवरती मी देवानंद तुमचं स्वागत करतो. स्त्रीला अल्पकाळाची पत्नी आणि दीर्घकाळाची माता असे म्हटले जाते. संसाराचा गाडा ओढताना तिची सहसा हेलपाट होते. मुलांचं लालन पालन पोषण करताना, मुलांकडे लक्ष देताना तिचं पतीच्या लैंगिक सुखाकडं दुर्लक्ष होतं. यावेळेस पतीची समजूतदारपणाची भावना खूप महत्वाची असते. जर स्त्री वासनांध झाली आणि वासनेच्या जर आहारी गेली तर संसाराची धूळदाण व्हायला वेळ लागत नाही. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील रावेर तालुक्यात घडली आहे. आपल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत राहत असताना 3 वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही घटना तुम्हाला सांगताना पण मनाला खूप त्रास होतो. तर चला आपण ही घटना काय घडली आहे जरा सविस्तरपणे पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे तालुक्याचे ठिकाण बुलढाणा जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचं हे गाव आहे. बुऱ्हाणपूर जिल्ह्यात वारोली या गावी भरत बाबासाहेब मसाने नावाचा एक व्यक्ती राहत आहे. मुक्ताईनगर बेलसेवाडी या ठिकाणी माधुरी नावाच्या स्त्रीशी 2017 मध्ये त्याचा विवाह झाला होता. त्याला 2 मुलं होते. भरत आणि माधुरी यांच्या वैवाहिक जीवनातला गोडवा सुरुवातीच्या काळात मधुर ऊसाच्या रसागत होता आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर 2 मधुर फुले पण उमलली होती. मुलाचं नाव पियुष आणि मुलीचं नाव आकांक्षा ठेवलं होतं. हम दो हमारे दो असा चौकोनी सुखी परिवार सुरुवातीच्या काळात तर होता. भरत आणि माधुरी यांचा संसाराची गाडी पुढं पुढं जात होती. आता संसार म्हणल्यावर सुख दुःख आलंच. बघता बघता पियुष 6 वर्षात झाला. मुलगी आकांक्षा 3 वर्षाची झाली. सुख दुःखाच्या प्रेमानं संसाराची गाडी आहिस्ता आहिस्ता करत पुढे जातच होती. त्याच मधल्या काळामध्ये भरतला दारू पिण्याचं प्रचंड व्यसन लागलं. भरत जेव्हा कामावून घरी येत असत तेव्हा दारू पिऊन येत असत. दारू पिऊन आल्यामुळं दोघांमध्ये वाद होत असत. कधी कधी वाद एवढा प्रचंड शिगेला जात की दोघांमध्ये हाणमार पण होत असत. घरातील कर्ता पुरुष जेव्हा दारूच्या व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा घरामध्ये कलेश होणं, भांडण होणं हे तर ठरलेलंच असतं. कारण की जेमतेम कमाई 200-300 रुपये, त्यातले दारूला 500-600 रुपये जरी कमाई असेल त्यातले 200-300 रुपये दारूच जाणार. 200-300 2 लेकरं, पत्नी, बाकी इतर खर्च हा कोणाचाही भागत नाही. आर्थिक बजेट बिघडतं. म्हणून एका स्त्रीमध्ये, एका पुरुषामध्ये म्हणजे कपल असतात नवरा आणि बायकोमध्ये, बायकोचं नवऱ्याला समजून सांगणं असतं की बाबा तुम्ही दारू पिऊ नका, आपल्याला 2 मुलं आहेत, सुखी संसार आहे, त्यांचा विचार करा. पण जो व्यक्ती दारूच्या आहारी गेलेला आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. त्याला ना लेकरं दिसतात, ना बायको दिसते, ना मुलगा दिसतो, ना त्याला संसार दिसतो. त्याला फक्त दिसते बाटली. त्याचा एकच विचार आहे, जिंदगी तर माझ्या आधी बाटली, तिच्यामुळं माझी जिंदगी थाटली. दारू पिल्यानंतर त्याचा माइंड काम करणं बंद होतं, मेंदू बधीर होतं. त्याला बाकी दुनियेशी काही घेणं देणं नसतं. दारू पिऊन वाद दिवसांदिवस वाढत होते. म्हणून एका दिवशी वाद विकोपाला गेला आणि माधुरीने आपल्या मुलाला पियुषला सोबत घेतलं. मुलगी आकांक्षाला पण सोबत घेतलं आणि मुक्ताईनगरमधील बेलसेवाडी हे तिचं माहेरचं गाव गाठलं आणि तिथं ती राहू लागली. पण आज पण गावाच्या ठिकाणी असं आहे, गावात जर एखादी स्त्री एकटी राहत असेल अथवा कोणाच्या घरात जर काही कलेश झाला असेल, भांडण झालं असेल, तरी तर CCTV कॅमेऱ्याची गरज नाही अथवा कुठलाही बातमीपत्राची गरज नाही. सांगावांगी गावात गोष्टी एवढ्या फास्टपणे ह्या तोंडातून त्या तोंडाला आणि त्या तोंडातून त्या तोंडाला कळतात की त्याला कुठल्याही माध्यमाची गरज नसते. अशाच प्रमाणे माधुरी जेव्हा राहायला आली गावामध्ये, तर अख्ख्या गावामध्ये झालं की माधुरी नवऱ्याला सोडून आली. लेकरं एक मुलगा आहे सोबत, एक मुलगी आहे, जान जवान पोरगी, राहणार कशी, ती जिंदगी पडली. म्हणजे पारावर गिरावर बसणारे टवाळके टोकरे असतात ना, म्हणजे म्हातारे डंगरे, काही भंगार घोड्याचे, काही डंगऱ्या, त्यांना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून, अशी सवय असते. आता तुम्ही म्हणता ना, तू म्हातारे डंगरे म्हणाला, तू कधी होणार नाही. असं नाही मित्रांनो. आपल्या आयुष्यात काय चाललंय
हे सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवण्याची काही लोकांना खूप घाण सवय असते आणि निर्लज्ज लोक यांना ह्याची चुगली त्याला आणि त्याची चुगली त्याला केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही ना त्यांचा दिवस जात नाही. अशाप्रमाणेच माधुरी गावात आली. सांगावांगी अख्ख्या गावात गोष्ट पसरली, बाबा जवान पोरगी 2 लेकरं घेऊन राहते. माधुरी नावाची तरुणी गावात राहायला आली अशी माहिती येवला गावात राहणाऱ्या एका तरुणाला कळाली, की बाबा ही 2 मुलांना घेऊन एक जवान स्त्री गावामध्ये राहायला आलेली आणि अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं. तो घटस्फोटीत होता. त्याला लैंगिक सुखाची चाड लागलेली होती. कारण की एकदा त्या दाताला रक्त लागलं, एकदा ती घाण सवय लागली. काही लोक त्यातनं शून्यातून 1-2 लोक सुधारतात. पण बाकी लोक त्या व्यसनाच्या आहारी जातात. असाच हा एक लिंग पिसाट व्यक्ती होता. जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना लागला, की काही कुत्रे बघा काही कुत्रे लिंग पिसाट होतात. त्यांना काही कळत नाही. जनावरच असतं. पण 2 कुत्र्यांची जर कळवणं लागलेलं असेल, तिसरा कुत्रा मध्ये-मध्ये करतो. अशा प्रकारचे लिंग पिसाट व्यक्तिमत्व म्हणजे अजय घेटे. रावेर येथे राहणाऱ्या अजय घेटेला ही माहिती कळाली, की बाबा बेलसेवाडी गावामध्ये एक जवान तरुणी राहायला आलेली आहे. अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याचा घ अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याचा घटस्फोट पण झालेला होता. त्याची बायको काही कारणास्तव त्याच्याकडे राहत नव्हती. ही काही माहिती माध्यमात आलेली नाहीये. पण तो घटस्फोटित तरुण होता आणि त्याचं लग्न येवला तालुक्यातील मारुळ या गावातील एका स्त्रीशी, एका मुलीशी झालेला होता. अजयचं आणि अजयच्या पत्नीच्या बेबनावामुळे त्यांचा घटस्फोट झालेला. म्हणून 8 वर्षापासून तो विभक्त आयुष्य जगत होता. पत्नीच्या माहेरी मारुळला आणि अजय हा रावेरला राहायचा. अजय एकटा राहत असताना त्याला माहिती कळालीच होती की बाबा बेलासवाडीमध्ये एक तरुणी आलेली आहे. त्याला वाटलं चला प्रयत्न करून बघा. जसं कुत्रे प्रयत्न करतात. श्रावण लागायच्या अगोदर नंतर त्यांच्या डोक्यामध्ये लिंगपिसाट प्रवृत्ती आली की त्याप्रमाणे तो प्रयत्न करत होता आणि माधुरशी जवळीक साधण्यात जेव्हा अजयला कळालं की बेलसेवाडी गावात जवान तरुणी राहायला आली. तो एक लिंगपिसाट व्यक्तिमत्व होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि परत उच्चार करतोय. ते एक लिंगपिसाट व्यक्तिमत्व होतं. जसं कुत्र्यांना काही कळत नाही. त्यांचं असं कळवण चालू असलं की त्यांचा कार्यक्रम कुठं ते काही धडपड करतात. त्याप्रमाणे धडपड करायचा प्रयत्न करू लागला. त्यांनी माधुरीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश पण आलं. अवघ्या विशीत माधुरी नवऱ्याला सोडून आलेली होती. तिला नवऱ्याला सोडून 5 वर्ष झालेले होते. तिकडून ओळख-पाळख करून अजयची आणि माधुरीची ओळख झाली. एकूण एकाला त्यांनी सहमत दिली सोबत राहायसाठी आणि पियुषला, अंकिताला घेऊन रावेरमध्ये अजय आणि माधुरी दोघं जण एकत्र राहू लागले पती-पत्नीप्रमाणे. गेल्या 5 वर्षामध्ये माधुरी पुरुषाच्या स्पर्शापासून पारखी झाली होती. आता तिला अजयचा गरम स्पर्श हवा-हवासा वाटत होता. हळू-हळू दोघांमध्ये, अजयमध्ये आणि माधुरीमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. आता माधुरीला पण त्याची सवय जडली होती. पण दरम्यानच्या मधल्या काळामध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती भरत म्हसाने तिला न्यायला परत रावेरला आला. पण तिने स्पष्ट शब्दात सांगितलं, की बाबा मी तुझ्यासोबत येणार नाही. आणि तेव्हा भरतला कळालं, की बाबा ही परपुरुषासोबत गेली 5-6 महिने, वर्षभरापासून राहते. तेव्हा भरतनं तिचा नाद सोडला आणि तो पण आपल्या गावी परत गेला. आता माधुरीच्या स्पर्शाची सवय अजयला लागलेली होती आणि तो तिला भाऊपाशामध्ये घेण्यासाठी आतुर असायचा. त्याच्या डोक्यामध्ये एकच, की कधी हिला जवळ घेऊ, कधी शरीर संबंध प्रस्थापित करू. रोज ती सोबत असताना पण त्याच्या डोक्यामध्ये तेच चालायचं, हिला जवळ घेऊन कधी शरीर संबंध प्रस्थापित करू, तिला जवळ येऊन कधी शरीर संबंध प्रस्थापित करू. पण छोटी मुलगी अंकिता ही 3 वर्षाची असल्यामुळं ती आईचं स्तनपान करत आता छोटी मुलगी असल्यामुळं ती आईचं दूध तर पिणारच ना. ती आईचं दूध पित असल्यामुळं ती आईला सोडत नव्हती आणि आईला 1 मिनिटं पण सोडून ती मुलगी राहत नव्हती. अशी काही मुलं लेकरं बाळं असतात, की बाबा ते आपल्या आईला किंवा पप्पांना सोडून राहत नाहीत 1 मिनिटं पण. तशीच अंकिता आपल्या आईला सोडून 1 मिनिटं पण राहत नसत. तिला सारखी काही ना काही आपली आई आपल्यासोबत असावी असं लहान बाळाला कुठल्या पण वाटतं. आणि मे महिन्यामध्ये गरमी
भरपूर होती. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. लहान लेकराची गरमीमुळं घालमेल होती. त्यांना काही बोलता येत नाही. मला गरम होतंय, मला थंड हवेच्या ठिकाणी जायचंय, असं म्हणजे थंड झाडाखाली वगैरे जायचंय. रात्री पण गरमी होती. पत्र्याचं घर असल्यामुळं तिला उकाडा जास्तच व्हायचा आकांक्षाला. मग आकांक्षा रडत असत आणि रात्री बेरात्री कधी पण उठून बसायची, कधी पण रडायची आणि आजीच्या डोक्यामध्ये एकच असायचं, कधी आकांक्षा झोपते आणि मी कधी माधुरीसोबत शरीर संबंध प्रस्थापित करतो आणि कधी एकदाचा थंड कामरस शरीराच्या बाहेर काढून कधी मोकळा श्वास घेतो, त्याच्या डोक्यात असायचं. तर काही त्यांचे शरीर संबंध प्रस्थापित होत असताना आकांक्षा जर रडत उठली, तर माधुरी त्या गोष्टीकडं अजयकडं दुर्लक्ष करायची आणि आकांक्षाला भाऊ पाशात घेऊन जवळ घेऊन तिला स्तनपान करणे, तिला झोपी घालणे, एक आईचं मातृत्व, आईच्या मातृत्वापुढे कुठल्याही गोष्टीला ती माता माऊली किंमत देत नाही. काही काही आया असतात अशा ज्या वासनांध होऊन कुठलीही पण विकृती करायला तयार होतात. त्याच प्रकारे आत्तापर्यंत स्टोरीमध्ये तुम्हाला माधुरीचं मातृत्व कळालंय. पण काही 10-5 मिनिटानंतर तुम्हाला आता माधुरी वाचताना झाल्यानंतर कशी वागते हे पण कळेल. तर ती तिला जवळ घेत, तिला शांत करून झोपवण्याचा प्रयत्न करत. ह्या गोष्टीची चीड अजयला येत असत. आणि कसं असतं, काही काही माणसं समजूतदार जी नसतात ना, ते सापाच्या शेपटीवर पाय दिल्या कसं साप डंक मारतं. त्या प्रकारची काही काही माणसांना जर शरीर संबंधामध्ये अडथळा आला ना, त्यांचं डोकं काम करत नाहीत. ते बधीर होतात. ते समोरच्या माणसाला खाऊ का ठोक करतात. म्हणूनच त्याला मी लिंग पिसाट व्यक्तिमत्व म्हटलंय. ज्याला लिंगापुढं कुठलंही दिसत नाही असा पिसा झालेला लिंग पिसाट अजय. त्याच्या डोक्यात चीड असायची. चीड राग यायचा तिला. ते त्या मुलीला खाऊ का ठू करायचा. अशा लिंग पिसाट अजयला शारीरिक संबंधापुढं काही दिसत नव्हतं. त्याच्या मनामध्ये घर झालं, की बाबा आकांक्षा ही आपल्या शरीर सुखामध्ये अडथळा निर्माण करते आणि तिला संपवलं पाहिजे. तरच आपण शारीरिक संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करू. आणि नियतीनं तो घातलाच. 31 मेच्या सकाळी 9:30-10च्या सुमारास माधुरी काहीतरी कामानिमित्तानं गावामध्ये गेली होती आणि छोटीशी मुलगी आकांक्षा आपल्या आईच्या बाहेर जाण्यानं रडत होती आणि क्षणोक्षणी तिचा आवाज रडण्याचा वाढत होता आणि अजय घरी होता. अजय कुठेतरी बाहेर फिरत असताना जे आपले पोलीस लोक फायबरची काठी वापरतात, त्याला ती काठी सापडली आणि त्याने ती घरात ठेवलेली होती. आणि त्याच्या डोक्यामध्ये चीड निर्माण झाली, की ही मुलगी रडते, ही आपल्या शरीर समाज अडथळा होतोय, तिला मारून रस्त्यातून बाजूला करायला पाहिजे. पण माधुरी बाहेर गेल्यानंतर एक माणुसकीच्या नात्यानं, एक सावत्र का असेना, बापाच्या प्रेमापोटी त्यानं आकांक्षाला जवळ घ्यायचं होतं आणि तिचं रडणं कमी करायचं होतं. तिला कुरकुरे दे, चॉकलेट दे, बिस्किट दे, काहीतरी करून तिला शांत करून तिला समजायचं होतं, की बाळा मम्मी येते, येईल, रडू नको, तू शांत हो. असं न करता हा दलिंदर हाडखाऊनी त्या लहान पिल्लूला उचललं, घरात नेलं आणि फायबरच्या काठीनं त्या गळ्यावर दाब देऊन तिच्या नरडीचा घोट घेतला आणि ह्या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार बनला मयुरीचा मोठा मुलगा अजय. अजयने हे बघितल्यानंतर तो घाबरला. आपली दिदी निश्चित पडली. त्यानं आपल्या दिदीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण दिदीनं कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. जेव्हा माधुरी बाहेरून आली, तेव्हा तिने तो प्रकार बघितला. अजयने तिला सांगितलं, की आपल्या सावत्र बापांनी आपल्या बहिणीला मारले. पण पोलिसाकडे जावं लागेल, पोलीस केस होईल, अजय तिच्यापासून वेगळा होईल, ती पण शरीर सुखाला मुकल, ह्या भीतीपोटी एका कलंकिनी मातेनं, जी आई म्हणून घ्यायच्या लायकीची नाही, पुढच्या भीतीपोटी तिने तो प्रकरण दाबायचा त्या दोघांनी प्रयत्न केला आणि दोघा जणांनी रिक्षा बोलवली आणि मयत आकांक्षाला घेऊन ते मृतदेहाची विल्हेवाट लावायला कुठंतरी बेलसेवाडीच्या गावाच्या साईडला गेले. आता विचार करायची गोष्ट आहे, जर शिस्तीत माधुरीनं पोलीस कंप्लेंट केली असती रीतसर, तर इथं माधुरी वाचली असती. पण माधुरीने का नाही कंप्लेंट केली, की तिला पुढे सहारा पाहिजे होता, तिचं वैयक्तिक मत असेल काही, तिला सेक्स
शरीर सुखाची चाड लागलेली असावी. दुसरं तिला त्या मुलीपेक्षा अजय प्रिय वाटत असावा. तिच्या डोक्यात विचार आला असेल, चला एक गेली तर काय आज आहे आपला खंबीर डोक्या, दुसरी पैदा करू. आपलं तर काही ऑपरेशन झालेलं नाही. असा डोक्यात जे विचार असावं. पण अशी माता माऊली असणं, तिला माऊली आणि माता म्हणण्याचा अधिकार नाहीये. अशी निर्लज्ज स्त्री या समाजामध्ये पण आहे. आणि काही स्त्रिया खूप चांगल्या आहेत, की त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आणि त्यांना शब्दामध्ये त्यांचं प्रेम व्यक्त करता येत नाही. पण हे दोघं जण मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या अगोदरच ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली, की बाबा आकांक्षाचा मृत्यू झालाय, माधुरीच्या मुलीचा. त्या तेवढ्या वेळेमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती भरत मसाने पतीत आला आणि माधुरीची आई पण आली आणि त्यांनी तो कपड्यामध्ये गुंडाळलेला मृतदेह बघितला. पण काही लोकांना वाटलं, की हा मृत्यू नसून ही हत्येचं प्रकरण आहे. अशा बाचाबाचीत हाणामारीमध्ये दोघांचे वाद झाले, अजयचे आणि भरतचे. रागाराग त्यांनी तो मृतदेह उचलला आणि जवळची पोलीस चौकीला गेला. तो मृतदेह पोलीस चौकीला नेताच पोलिसांनी त्या शवाचं पीएम करायसाठी पोस्टमॉर्टमला मृतदेह पाठवला त्या बालिकेचा आणि त्यात रिपोर्ट असा आला पोस्टमॉर्टमचा, की तिच्या गळ्यावर दाब देऊन तिचा मृत्यू झालाय. त्या प्रकरणी दोघा जणांना पण अटक करण्यात आली. रीतसर गुन्हा नोंदून अजयला गुन्ह्यामध्ये साथ देण्यासाठी माधुरीला ह्या दोघांना पण अटक करण्यात आली. अजय शांताराम घेट्टे आणि त्याला गुन्ह्यामध्ये मदत करण्यास माधुरी सोबत होती सहआरोपी म्हणून. त्या दोघांवर 302, 241, 34 अन्वय्य गुन्हा दाखल झाला आणि माधुरीला जळगाव उपकारागृहात पाठवण्यात आलं आणि अजयला नंदुरबार उपकारागृहात पाठवण्यात आलं. दोघं जण जर विभक्त झाले ना, तर एखादी आई मातृ निर्माण झालं असतं किंवा त्या क्षणी लगोलग पोलिसात तक्रार दिली असती, की बाबा ह्या नराधमासोबत मी असं राहत होते आणि यांनी असा प्रकार केला, माझ्या मुलीला मारलं. तर आज माधुरी बाहेर असली असती आणि यदा कदाचित भरतनी भरत मसानीने तिला स्वीकारलं असतं. तिची जिंदगी परत पहिल्यासारखी थोडे वादविवाद होऊन रुळावर आली असती. पण अशा विकृत मनस्थितीची आई पण आपण पाहिली आज समाजामध्ये आहे. तर मी तुम्हाला लवकरच भेटतो एक नवीन स्टोरी घेऊन. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल, माहिती प्रसारित म्हणजे तुम्हाला स्टोरी सांगण्याची माझी पद्धत आवडली असेल, तर एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.